हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना येतो आहे का? हॅलो, माझा आवाज सगळ्यांना येतो आहे का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर आज आपला डेप्रिसिएशन टॉपिक संपेल. 2 प्रॉब्लेम राहिलेले आहेत, तर आपण ते सॉल्व करूया. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके, तर आपण लेक्चर स्टार्ट करूया. तुम्हाला मी नोट्स पाठवलेले आहेत, तर तुम्ही नोट्स ओपन करा आणि 6व्या पेज नंबरचा 13वा प्रॉब्लेम करायचा आहे. पेज नंबर 6, 13वा प्रॉब्लेम आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, तर मी प्रॉब्लेम रीड करतो. आता हा जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो रिव्हिजन ऑफ एस्टिमेटेड लाईफ. रिव्हिजन ऑफ एस्टिमेटेड लाईफ म्हणजे काय असतं माहिती आहे का? हे जर थोडंसं टेक्निकल आहे, तर याच्यात कसं असतं की आधी आपण ठरवतो की काही वर्ष एखादी मशिनरी चालणार आहे, काही मशिनरी आपली काही वर्ष चालणार आहे. नंतर काही वर्षांनी आपल्याला लक्षात येतं की याची अजून काही वर्ष वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. तर आपल्याला टेक्निकलमध्ये जायची गरज नाही आहे. आपल्याला जी इन्फॉर्मेशन इंजिनियर लोकांकडनं मिळते ती आपल्याला फॉलो करायची आहे. ठीक आहे, तर आता हा जो 13वा प्रॉब्लेम आहे आपण करणार आहोत, त्याच्यात काय म्हटलं आहे? अ मशीन कॉस्टिंग 6 lakhs इज डेप्रिसिएटेड ऑन स्ट्रेट लाईन बेसिस. म्हणजे 6 लाखाचं मशीन आहे, ते आपण स्ट्रेट लाईन मेथडनी डेप्रिसिएट करतो आणि त्याचं लाईफ आहे 10 years, 10 वर्षाचं त्याचं लाईफ आहे. आणि अँड नील रेसिड्युअल व्हॅल्यू म्हणजे त्याचं 10 वर्षाचं लाईफ संपल्यानंतर आपल्याला त्याची स्क्रॅप व्हॅल्यू काही मिळणार नाही आहे. ठीक आहे, आता पुढे त्यांनी असं म्हटलं आहे, फॉर 3 years द एस्टिमेटेड युजफुल व्हॅल्यू आफ्टर 3rd year वॉज रिअसेस ॲट 5 years. म्हणजे आता नीट लक्ष द्या, जेव्हा विकत घेतलं तेव्हा ठरवलं 10 वर्ष टिकणार. नंतर 3 वर्षांनी काय झालं की त्याचं लाईफ फक्त 5 वर्षाचं आहे. तर आपल्याला या प्रॉब्लेममध्ये कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन फॉर द 4th year, आपल्याला 4th yearचं डेप्रिसिएशन विचारलेलं आहे. म्हणजे पहिल्या वर्षी 6 लाखला विकत घेतलं, त्यावेळेला ठरवलं की हे 10 वर्ष टिकणार आहे. नंतर 3 वर्षानंतर परत रिव्हॅल्यू केलं, परत रिअसेस केलं आणि त्यांनी असं ठरवलं की हे मशिनरी फक्त आता आपल्याकडे 5 वर्ष टिकणार आहे. तर आपल्याला 4th yearची डेप्रिसिएशनची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यांनी लक्ष द्या. आता बघा, पहिली स्टेप. आता ज्या वेळेला आपण परचेस केलं त्यावेळेला ॲझ्युम काय केलं की ते 10 वर्ष टिकणार आहे. मग इथे पहिलं काय लिहायचं? डेप्रिसिएशन पर इयर बिफोर चेंज. म्हणजे डेप्रिसिएशनचं जे लाईफ आहे ते बदलण्याच्या अगोदर तिचं डेप्रिसिएशन किती होतं पर इयर? आपण काय केलं, 6 लाखाला 10ने डिवाइड केलं, कारण ती मशिनरी 10 वर्ष चालणार असा अंदाज आपण बांधला. ती मशिनरी 10 वर्ष चालणार असा अंदाज बांधला आणि तिचं डेप्रिसिएशन चेंज व्हायच्या अगोदर 6 लाख डिवायडेड बाय 10, 60,000. इथपर्यंत कुणाला डाऊट्स आहे का? सगळ्यांनी प्रत्येक स्टेप समजून घ्यायची आहे. तर ही पहिली स्टेप सगळ्यांना कळली का? म्हणजे बदलण्याच्या अगोदर तिचं जे डेप्रिसिएशन आहे पर इयर हे 60,000 आहे. हे सगळ्यांना ही स्टेप कळली का? चॅटबॉक्सवरती रिप्लाय करा. पहिली स्टेप सगळ्यांना कळली? 60,000 रुपये डेप्रिसिएशन चेंज व्हायच्या अगोदर आहे. हे कळलं का? मला सगळ्यांचा रिप्लाय यायला पाहिजे. ओके, आता नीट लक्ष द्या. आता या पद्धतीने आपण 3 वर्ष वापरलेलं आहे. 60,000 रुपये डेप्रिसिएशन हे 3 वर्षासाठी आहे.
म्हणजे टोटल डेप्रिसिएशन 60,000 इंटू 3 1,80,000. 60,000 इंटू 3 1,80,000 3 वर्षाचं डेप्रिसिएशन आहे. आणि चौथ्या वर्षी तिची जी उरलेली किंमत आहे WDV रिटर्न डाऊन व्हॅल्यू ती आपण कशी काढतो? 6 लाखातनं 1,80,000 गेले 4,20,000. या 4,20,000 पर्यंत कळलं का? म्हणजे चौथं वर्ष सुरू झालं त्यावेळेसची त्याची ओपनिंग व्हॅल्यू आहे. चौथ्या वर्षाची ओपनिंग व्हॅल्यू 4,20,000 आहे. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? हॅलो, 4,20,000 पर्यंत कळलं का? ओके, थँक्यू. आता नीट लक्ष द्या. आता आपल्याला मेन काय काढायचं आहे? चौथ्या वर्षाचं डेप्रिसिएशन काढायचं आहे. तर चौथ्या वर्षाचं डेप्रिसिएशन किती येणार? 4,20,000. आता पुढे आपण असा अंदाज बांधला की 5 वर्षच मशिनरी टिकणार आहे. पुढे काय अंदाज आहे आपला? 5 वर्ष मशिनरी टिकणार आहे. म्हणजे आपण काय करायचं? हे जे 4,20,000 आहे याला 5ने भाग द्यायचा, म्हणजे आपला आन्सर 84,000 येणार. आपण 4,20,000ला 5ने डिवाइड केलं, आपलं आन्सर किती आलं? 84,000. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवरती रिप्लाय करा. ओके, तर हा प्रॉब्लेम आपल्या इकडे झाला. आपल्याला फक्त डेप्रिसिएशनची अमाऊंट कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे, लेजर बनवायला नाही सांगितलं. आता नीट लक्ष द्या. प्रॉब्लेममध्ये जे विचारलं आहे तेच तुम्ही सॉल्व करत जा. जे नाही विचारले ते सॉल्व नाही करायचं, कारण त्यांनी प्रॉपर वेळ कॅल्क्युलेट करूनच पेपरमध्ये सम्स टाकलेले असतात. त्यामुळे तुम्ही काय करा, जे तुम्हाला सांगितलं असेल तेच करा. आता एवढंच त्यांनी सांगितलं आहे ना, तर तुम्ही लेजर करत बसायचं नाही, तर तुमचा टाईम अननेसेसरी जाणार. त्यांनी फक्त काय विचारलं आहे? कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन फॉर द 4th इयर. तर इथपर्यंतच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे, पुढे सॉल्व नाही करायचा, लेजर बनवायचं नाही. ठीक आहे. आता पुढचा प्रॉब्लेम आपण घेऊया. पुढचा जो प्रॉब्लेम आहे ते रिव्हॅल्युएशन कॅटेगरीचा प्रॉब्लेम आहे. आता मी पुढचा प्रॉब्लेम वाचतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे, मशीन ऑफ कॉस्ट ₹12 lakhs इज डेप्रिसिएटेड ऑन स्ट्रेट लाईन मशीन. आता नीट लक्ष द्या. 12 लाखाचं मशिनरी आहे, त्याच्यावरती स्ट्रेट लाईननी डेप्रिसिएशन आहे 10 वर्ष. म्हणजे मगासारखंच आहे. मगाशी 6 लाख रुपये व्हॅल्यू होती आणि 10 वर्ष पिरियड होता. इथे 12 लाख व्हॅल्यू आहे आणि 10 वर्षाचा पिरियड आहे आणि 0 रेसिड्युअल व्हॅल्यू फॉर 3 years. आता इथे पण तसंच आहे की 3 वर्षानंतर मशिनरी वॉज रिव्हॅल्यूड अपवर्ड बाय 60,000. आता नीट लक्ष द्या. या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे की 3 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू आपण 60,000ने वाढवलेली आहे. त्याची व्हॅल्यू काय केली? 60,000ने वाढवली. आणि पुढे त्याचं जे रिमेनिंग व्हॅल्यू आहे, रिमेनिंग लाईफ आहे, ते रिअसेस ॲट 9 years. म्हणजे मागच्या प्रॉब्लेममध्ये आणि या प्रॉब्लेममध्ये फरक आहे की तिकडे व्हॅल्यू वाढली नव्हती, तिथे व्हॅल्यू वाढली नव्हती, इथे व्हॅल्यू वाढलेली आहे. आणि त्याचं जे लाईफ आहे ना ते पण त्यांनी वाढवलं आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये कमी झालं होतं. म्हणजे आधी 10 वर्ष ठरवलं, नंतर 3 वर्षानंतर फक्त पुढची 5च वर्ष टिकणार असं त्यांनी ठरवलं. पण इकडे लाईफ वाढलेलं आहे, कारण 3 वर्षानंतर पुढची 9 वर्ष आहेत आपल्याकडे. हे मशिनरी वापरायला आपल्याकडे किती वर्ष आहेत? 9 वर्ष आहेत. ओके, तर हा प्रॉब्लेम पण मगासारखाच आहे. इथे पण तुम्हाला 4थ्या वर्षीचं डेप्रिसिएशनच कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. ओके, तर आता नीट सगळ्यांनी लक्ष द्या. थोडासा वेगळा आहे, म्हणजे स्टेटमेंट जे आपण लिहितो, जे वर्डिंग्स लिहितो त्याच्यात थोडासा फरक आहे. तर पहिलं वर्डिंग तेच आहे. पहिलं वर्डिंग आपण काय म्हणतो? डेप्रिसिएशन पर इयर बिफोर चेंज. म्हणजे चेंज व्हायच्या अगोदर त्याचं डेप्रिसिएशन पर इयर किती आहे? 12 लाखाची मशिनरी आहे, 10 वर्ष वापरणार, म्हणजे 1,20,000 हे त्याचं इयरली डेप्रिसिएशन आहे. इयरली डेप्रिसिएशन किती आहे? चेंज व्हायच्या अगोदर 1,20,000. आता नीट लक्ष द्या. 3 वर्षानंतर बदलणार आहे, 3 वर्षानंतर बदलणार आहे. म्हणजे पुढची स्टेप आपण काय केली? टोटल डेप्रिसिएशन फॉर 3 years. टोटल डेप्रिसिएशन फॉर 3 years 1,20,000 इंटू 3 केलं. इथे
3,60,000 आले. म्हणजे पहिलं एका वर्षाचं 1,20,000 होतं, नंतर 3 वर्षाचं किती आलं? 3,60,000. ठीक आहे. आता पुढे बघा, 12 लाखातनं 3,60,000 मायनस केले. 12 लाखातनं 3,60,000 मायनस केले, आपल्याला 8,40,000 मिळाले. 8,40,000 इकडे मिळाले. ओके. तर इथपर्यंत मागच्यासारखाच आहे, इथपर्यंत मागच्यासारखाच आहे, पण याच्या पुढे वेगळं आहे. आता याच्या पुढे काय झालं आहे, त्याची व्हॅल्यू आपण बदललेली आहे. आता व्हॅल्यू बदलणे म्हणजे रिव्हॅल्युएशन, जे आपण 12वीला ॲडमिशन रिटायरमेंट डेटमध्ये शिकलो होतो, की अमुक एका ॲसेटची व्हॅल्यू बदलली, अमुक त्याच्या ॲसेटची व्हॅल्यू वाढली, कमी झाली, तर याला रिव्हॅल्युएशन म्हटलं. मागच्या प्रॉब्लेममध्ये रिव्हॅल्युएशन नव्हतं, कारण व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट ठेवली होती. इथे काय झाली आहे, व्हॅल्यू आपली वाढलेली आहे. म्हणजे आधी 8,40,000ची होती, आता क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, ती 60,000ने वाढली. म्हणून इकडे सेंटेन्स काय लिहायचं, WDV ॲट द स्टार्ट ऑफ द 4th इयर, WDV ॲट द स्टार्ट ऑफ 4th इयर बिफोर चेंज आफ्टर रिव्हॅल्युएशन. म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या नंतरची व्हॅल्यू आहे, आफ्टर रिव्हॅल्युएशन. म्हणजे इकडे काय झालं, 8,40,000मध्ये आपण 60,000 ॲड केले आणि त्याची जी व्हॅल्यू झाली ती 9 लाख झाली. म्हणजे जी काय 3 इयर्स नंतरची जी WDV आहे, 3 इयर्स नंतरची जी WDV आहे, त्याच्यात त्यांनी सांगितलेले चेंज आपण इन्कॉर्पोरेट केले. म्हणजे 60,000 तिकडे वाढवायचे, तर 8,40,000मध्ये 60,000 वाढवून त्याची जी नवीन व्हॅल्यू आहे 9 लाख, त्याची नवीन व्हॅल्यू किती आहे, 9 लाख. ओके. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ओके. आता पुढचं सेम आहे मागच्याप्रमाणे, फक्त ही स्टेप महत्त्वाची होती. ही स्टेप मी तुम्हाला कधीपासून सांगतोय की कुठलाही प्रॉब्लेम 80% सेम असतो, 20% वेगळा असतो. तर ही जी स्टेप होती ही 20% मधली होती आणि बाकी जे ते 80% मध्ये. 80% प्रॉब्लेम सेमच असतो, 20% त्याच्यात नवीन असतात. तर आता आपण काय केलं, 8,40,000मध्ये 60,000 ॲड करून त्याची नवीन WDV कॅल्क्युलेट केली 9 लाख. आता बघा, पुढे क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे की ही जी मशिनरी आहे ही अजून फक्त 9 वर्ष टिकणार आहे. किती वर्ष टिकणार आहे? 9 वर्ष. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, डेप्रिसिएशन फॉर द 4th इयर, 4थ्या वर्षीचं डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ते कसं केलं, 9 लाखाला 9ने डिवाइड केलं. 9 लाखाला 9ने डिवाइड करून नवीन डेप्रिसिएशन आपल्याकडे 4थ्या वर्षीचं किती आलं, 1 लाख आलं. 4थ्या वर्षीचं डेप्रिसिएशन किती आलं, 1 लाख. तर सगळ्यांना प्रॉब्लेम कळला का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. ओके, अजून एक प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवतो. शेवटचा प्रॉब्लेम आपण करूया.
ओके. तर मी तुम्हाला जो प्रॉब्लेम पाठवला आहे ना, तर ती मेथड आहे प्रोव्हिजन फॉर रिपेअर्स मेथड. प्रोव्हिजन फॉर रिपेअर्स म्हणजे आपण काय करतो की कुठल्याही मशिनरीचे रिपेअर्स करतो, तर त्याच्यासाठी स्पेशल प्रकारे अकाउंट ओपन केलं जातं. तर पहिल्यांदा आपण काय करूया, त्याचा फॉर्मॅट बघूया. फॉर्मॅट झाल्यानंतर आपण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करूया. ठीक आहे. तर आपण फॉर्मॅट त्याचा डिस्कस करूया. ओके. तर सगळ्यांनी नीट लक्ष द्या. तर हे जे तुम्हाला स्क्रीनवर मशिनरी अकाउंट दिसतं आहे, हे तुम्ही ड्रॉ करा. आता मी पहिल्यांदा एक्सप्लेन करतो, मग मी तुम्हाला टाईम देईन ड्रॉ करायला. आता नीट लक्ष द्या. त्याच्या डेबिट साईडला रिपेअर्स आहे बघा. टू रिपेअर्स म्हणजे हे कुठलं आहे, करंट इयर रिपेअर्स. तर आपण जे काय रिपेअर्स करतो चालू वर्षी, ते इकडे डेबिट साईडला आपण मेन्शन करतो. त्याच्यानंतर इकडे क्रेडिट साईडला आपला ओपनिंग बॅलन्स आहे. आता ही जी मशिनरी अकाउंट आहे, हे कसं आहे, ही प्रोव्हिजन आहे. तर प्रोव्हिजनचा जो बॅलन्स असतो तो कधी पण क्रेडिट साईडला असतो. कुठलीही प्रोव्हिजन घेतली तर त्याचा जो बॅलन्स आहे तो कुठल्या साईडला असतो, क्रेडिट साईडला असतो. ओके. त्याच्यानंतर इकडे बघा, इथे खाली आपण बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इथे काय म्हटलं आहे, करंट इयर प्रोव्हिजन म्हणजे जी यावर्षी जी काय प्रोव्हिजन केली ती पण आपण क्रेडिट साईडला मेन्शन केली. तर पहिल्यांदा काय होता, ओपनिंग बॅलन्स होता आणि ती प्रोव्हिजनचा बॅलन्स आहे. प्रोव्हिजनचा बॅलन्स आहे त्यामुळे ते कुठे येतो, क्रेडिटला येतो. नंतर सेकंड इयरला करंट इयरची प्रोव्हिजन आहे. करंट इयरची जी काय प्रोव्हिजन आपण करतो ती कुठल्या साईडला येते, क्रेडिट साईडला येते. आता नीट लक्ष द्या. आता जी काय टोटल आली ती तुमचा क्रेडिट बॅलन्स आहे. जी टोटल आली ती काय तुमचा क्रेडिट बॅलन्स आहे. आता तुम्ही काय करता, ती जी काय प्रोव्हिजन आहे ती दरवर्षी तुम्ही थोडं थोडं युटिलाइज करता, थोडी थोडी काय करता, युटिलाइज करता. तर युटिलाइज केलं की इकडे आपण काय करतो, ती अमाऊंट इथे डेबिट साईडला लिहितो. ती अमाऊंट कुठे लिहितो, डेबिट साईडला लिहितो. आणि इथे क्लोजिंग बॅलन्स आहे. म्हणजे एकदम सिम्पल आहे. पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स घेतला. ओपनिंग बॅलन्स जी काय व्हॅल्यू ती क्वेश्चनमध्ये दिलेली असते, त्याच्यानंतर त्याच्यात करंट इयरची प्रोव्हिजन ॲड केली. ओपनिंग बॅलन्समध्ये काय केलं, करंट इयरची प्रोव्हिजन आपण ॲड केली. नंतर डेबिट साईडला जे काय युटिलाइज केलं ते डेबिट साईडला मेन्शन केलं. काय केलं, ते डेबिट साईडला मेन्शन केलं. आणि नंतर तुमचा क्लोजिंग बॅलन्स आला डेबिट साईडला. तर हे सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हा फॉर्मॅट सगळ्यांना कळला का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता मी तुम्हाला एक 5 मिनिटाचा टाईम देतो, तुम्ही नोट डाऊन करा. नंतर पुढचा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. ठीक आहे.
ओके, सगळ्यांचं ड्रॉ करून झालं का? सगळ्यांचं ड्रॉ करून झालं का? रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम. हा जो प्रॉब्लेम आहे त्यात त्यांनी काय म्हटलं आहे, द फॉलोइंग पर्टिक्युलर्स आर अवेलेबल फ्रॉम द बुक्स ऑफ पब्लिक कंपनी हॅविंग अ लार्ज फ्लीट ऑफ व्हेकल्स. पहिलं आहे प्रोव्हिजन फॉर रिपेअर्स अँड रिन्युअल्स. तर याच्यात ही प्रोव्हिजनची डेट नीट लक्ष द्या, 31 मार्च 2016 आहे, म्हणजे तुम्हाला इयर एंडची डेट दिलेली आहे. नंतर ॲक्च्युअल रिपेअर्स दिले 7.5 लाख रुपये, म्हणजे हे डेबिटला येणार. आणि ही क्लोजिंग डेट आहे, हे पण डेबिटला येणार. 11.5 लाख आणि 7.5 लाख हे दोन्ही तुमचे डेबिटला येणार. आणि हे सेकंड इयरचं आहे, 31/3/2017चं सेकंड इयर आहे. हे सेकंड इयरचं डेबिटला येणार, म्हणजे या तिन्ही व्हॅल्यूज तुमच्या डेबिटला येणार. आणि करंट इयरची प्रोव्हिजन 4 लाख दिलं, हे क्रेडिटला येणार. म्हणजे या 3 व्हॅल्यूज तुमच्या डेबिटला येतील. ही 4 लाख व्हॅल्यू ही करंट इयरची प्रोव्हिजन आहे, ही क्रेडिटला येईल. ठीक आहे, तर आपल्याला प्रोव्हिजन फॉर रिपेअर्स अँड रिन्युअल्स अकाउंट बनवायला सांगितलं आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. ॲक्च्युली हे प्रोव्हिजन फॉर रिपेअर्स अँड रिन्युअल्स अकाउंटच आहे. प्रोव्हिजन फॉर रिपेअर्स अँड रिन्युअल्स अकाउंट.
आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. पहिलं जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं, हा क्लोजिंग बॅलन्स आहे. कारण इकडे बघा, ड्रॉ प्रोव्हिजन फॉर रिपेअर्स अँड रिन्युअल्स अकाउंट फॉर द इयर 2015-16 आहे. म्हणजे हे 2016ला संपलेलं आहे. 2015ला स्टार्ट आहे, 2016ला संपणार. दुसरं वर्ष 2016ला स्टार्ट आहे, 2017ला संपणार. त्याचा अर्थ हा तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. बॅलन्सिंग जो दिला आहे 11,50,000, हा क्रेडिट साईडला क्लोजिंग बॅलन्स आहे, सॉरी डेबिट साईडला क्लोजिंग बॅलन्स आहे. आता नीट लक्ष द्या. आता इथे आपण काय करूया, पहिल्यांदी इयर मेन्शन करूया. 2000 हे जे इयर आहे 2016चं इयर आहे. ठीक आहे. 2016ला आता इथे काय करायचं, क्लोजिंग बॅलन्स दिला आहे तुम्हाला. तर 2016ला क्लोजिंग बॅलन्स दिला आहे. तर पहिली ही रिपेअर्सची एंट्री आहे इकडे. नंतर ॲट द एंड 31 मार्चला इथे क्लोजिंग बॅलन्स आहे. तर 31 मार्चला इथे आपण म्हणायचं बाय बॅलन्स कॅरी डाऊन, कारण तो क्लोजिंग बॅलन्स आहे. सॉरी, टू बॅलन्स कॅरी डाऊन. टू बॅलन्स कॅरी डाऊन त्याची जी क्लोजिंग अमाऊंट आहे 11,50,000. ठीक आहे. तर ही क्लोजिंग व्हॅल्यू आपण काढली आणि ओपनिंग ही बॅलन्सिंग फिगर येईल. आता नीट लक्ष द्या, 11,50,000 लिहिलं. नंतर पुढे जे 7.5 लाख आहे ते करंट इयरचे रिपेअर्स आहेत. करंट इयरचे रिपेअर्स ते पण डेबिटला येणार, कारण खर्चानं आपण डेबिट देतो. तर इकडे मार्च 31ला रिपेअर्सनं आपण डेबिट देणार. इकडे लिहायचं टू रिपेअर्स अकाउंट. टू रिपेअर्स अकाउंट. आता त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. रिपेअरची जी व्हॅल्यू आहे क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे 7.5 लाख. क्वेश्चनमध्ये 7.5 लाख रुपये म्हटलेले आहेत. आणि तुम्हाला प्रोव्हिजनची व्हॅल्यू पण दिलेली आहे. प्रोव्हिजन दरवर्षी आपण 4 लाखाची करतो. तर ते 2015ला ओपनिंग बॅलन्स येईल आणि एंडला त्याची प्रोव्हिजन आपण करणार. आता आपण काय करूया, इथे ना 2 ओळी सोडून द्या. 2015 एप्रिल 1 ओपनिंग बॅलन्ससाठी आपण इथे ओळ सोडून देऊ. एप्रिल 1ला त्याचा ओपनिंग बॅलन्स येईल. त्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, तर इकडे द्यायचं बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर आणि ॲट द एंड ऑफ द इयर आपण ती प्रोव्हिजन करणार. 2015 ॲट द एंड ऑफ द इयर मार्च 31 आपण ती प्रोव्हिजन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं करणार. ठीक आहे. तर 2016 मार्च 31 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं तिकडे मेन्शन करणार. आता ते दरवर्षी आपण किती करणार आहोत, 4 लाख करणार आहोत ना. दरवर्षी आपली प्रोव्हिजन 4 लाखाची. आता बघा, इथे 7.5 लाख आणि इथे 11.5 लाख, या दोघांच्या टोटलमधनं 4 लाख जाणार आणि इथे ओपनिंग बॅलन्स येणार. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता ही अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर इथे दोघांची टोटल घ्यायची. दोघांची टोटल 19 लाख. 19 लाखातनं 14 लाख गेले. ओपनिंग बॅलन्स आला म्हणजे 19 लाख टोटल, त्याच्यातनं 14 लाख गेले, बॅलन्स आला 15 लाख.
हे आपण आता क्लोज करूया. ओके, तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो. ओके, आता पुढचं इयरचं आपल्याला करायचं आहे. आता नीट लक्ष द्या. आता हा जो बॅलन्स आहे नेक्स्ट इयरला आपण कॅरी फॉरवर्ड करूया. 2016 मार्च 30 एप्रिलमध्ये. तर इकडे पहिल्यांदा आपण बॅलन्स ब्रॉड डाऊन करूया. काय बॅलन्स ब्रॉड डाऊन? 7.5 लाख, सॉरी 11.5 लाख. आता त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? दरवर्षीप्रमाणे पहिल्यांदी प्रोव्हिजन करायची. दरवर्षी प्रमाणे काय करायचं? पहिल्यांदी प्रोव्हिजन करायची. तर इथे बाय पी आणि एल अकाउंट 4 लाख, ही व्हॅल्यू सेमच असते, ही व्हॅल्यू बदलत नाही, ही व्हॅल्यू 4 लाखच असणार. नंतर या साईडला करंट इयरची रिपेअरची व्हॅल्यू, डेबिट साईडला करंट इयरची रिपेअरची व्हॅल्यू. आता क्वेश्चनमध्ये आपल्याला करंट इयरचे रिपेअर्स मेन्शन केलेले आहेत. करंट इयरचे रिपेअर्स आहेत 3,20,000. आणि त्याची क्लोजिंग व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया टू बॅलन्स कॅरेक्टर. तर इकडे डेबिट साईडला, क्रेडिट साईडला टोटल घेऊ आपण 15,50,000 आणि त्याच्यातनं डेबिट साईड मायनस करू 12,30,000 आणि हे मायनस करून क्लोजिंग व्हॅल्यू 9,10,000. तर इकडे 11,50,000 अधिक 4 लाख, अधिक 4 लाख, टोटल आली 15,50,000. त्याच्यातनं 3,20,000 रिपेअरचे गेले, बॅलन्स आला 12,30,000.
तर सगळ्यांना प्रॉब्लेम कळला का? चॅटबॉक्सवरती लिहा. सगळ्यांना प्रॉब्लेम कळला का? ओके, तर आपण लेक्चर संपूया. तर आपला टॉपिक पण आज संपला. तर मी आता काय करतो, हा जो प्रॉब्लेम तुम्हाला पाठवला आहे हा पण नोट्समध्ये टाकतो आणि नवीन नोट्स तुम्हाला मी पाठवून देतो. ठीक आहे. तर आजचं लेक्चर संपलं. सगळ्यांना थँक्यू.